नमस्कार. महासंग्राम मुंबईचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यंदा अत्यंत ऐतिहासिक आणि अटीतटीची होण्याची शक्यता आहे, कारण या मुंबईवर आजवर ज्यांचा कब्जा आहे तो कब्जा काढून नव्या पक्षांना या मुंबईवर आपला कब्जा हवा आहे. पण याच निमित्तानं प्रश्नही आहेत, मुंबई कुणाची, मुंबई कुणासाठीची, आणि या मुंबईच्या निवडणुकीमधले मुद्दे अस्मितेचे असतील, पायाभूत सुविधांचे असतील, की याही पेक्षा काही वेगळं लोकांना अपेक्षित आहे. या निमित्तानं आपण थेट पोहोचलेलो आहोत या शिवाजी पार्कात. हे शिवाजी पार्क ऐतिहासिक आहे. हे तेच शिवाजी पार्क आहे जिथे आतापर्यंत अनेक राजकीय विचार मांडले गेले. हे तेच शिवाजी पार्क आहे जिथे क्रिकेटपटू घडले, समाज घुसळला गेला आणि या महाराष्ट्राला विचार देण्याचं काम झालं. मुंबईमध्ये प्रचाराच्या निमित्तानं विविध मुद्दे येतीलच, पण त्या निमित्तानं उपस्थित करायचा प्रश्न आहे. आणि जो आपण शिवाजी पार्क मध्ये आहोत म्हणून अस्मितेच्या मुद्द्यावर चर्चेला आधी सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. मराठी अस्मिता हा मुद्दा तुमच्यासाठीचा आहे का महाराष्ट्रासाठीचा आहे आणि मुंबईसाठीचा आहे? तो मुद्दा एका व्यक्तीसाठीचा नाही, तो संपूर्ण मराठी माणसांसाठीचा आहे, मराठी माणसांच्या अस्तित्वासाठीचा आहे, मुंबईसाठीचा आहे, महाराष्ट्रासाठीचा आहे. कारण ज्या पद्धतीने आक्रमणं चालली आहेत परप्रांतातल्या लोकांची, ज्या पद्धतीने हे जमिनी बळकावत चाललेले आहेत, ज्या पद्धतीने आमचे रोजगार बळकावत चालले, ज्या पद्धतीने महागाईचा आगडोंब उचललेला आहे आणि मराठी माणूस यामध्ये कुठेतरी कचाट्यात सापडलेला आहे, त्याच्यातून त्याला बाहेर काढणं आणि मुंबई वाचवणं आणि मुंबईच्या अस्तित्वासाठीचाच हा लढा आहे. हा मुंबईच्या अस्तित्वाचा लढा आहे. मग एक प्रश्न थेट भारतीय जनता पार्टीकडे घेऊन येतो, त्याच्यानंतर इतरांपर्यंत आपण पोहोचूयात की मुंबईच्या अस्तित्वाचा लढा लढण्याची भाजपाची तयारी आहे का? मुळात मुंबई शहर हे सर्व मराठी माणसाचं आहे, कुठल्या एका पक्षाचं नाही की जहागीरदारी नाही आहे. मुंबईतली मराठी जनता या ठिकाणी या मुंबईची मालक आहे आणि अस्मिता ही केव्हाही त्या ठिकाणी असते. प्रांतात राहिल्यामुळे मराठी माणसाची अस्मिता आवश्यक आहे, पण अस्मितेचा भावनात्मक आव्हान करून उपयोग, स्वतःची राजकारणातली त्या ठिकाणी स्थिती जी खालावत चाललेली आहे ती सुधारण्यासाठी करू नये. मुंबईमध्ये जशी भावनिक अस्मिता आहे तसं नागरिक म्हणून जगण्यासाठी जीवनावश्यक गोष्टी ज्या असतात त्या ठिकाणी त्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या मुद्द्यांचा विकासाचा विचार होणं आवश्यक आहे. केवळ अस्मिता त्या ठिकाणी तिथे आहेच, ती असलीच पाहिजे, मराठी माणसाचीच असली पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. बिलकुल. आपण काँग्रेसकडे जाणार आहोत, कारण मुंबई आणि काँग्रेस हे एक आतापर्यंतचं वेगळं नातं होतं. मुंबई मागायच्या वेळेला काँग्रेस काय वागली हे सगळ्यांना ठाऊक आहे. आत्ताच्या घडीला अस्मितेचा मुद्दा काँग्रेसला भारी पडतोय? नक्कीच नाहीये. आम्ही विवादाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढत नाही आहोत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहोत. आणि अस्मिता तर काँग्रेसकडे आहेच, म्हणून आतापर्यंत काँग्रेस या पूर्ण भारतावरती राज्य करते आहे. स्थानिक मुद्दे भरपूर प्रमाणात इथे असून देखील स्थानिक मुद्द्यावरच्या प्रश्नांवरती कोणाचंच लक्ष नाहीये. फक्त यांचं लक्ष जे आहे ते फक्त मोठ्या मोठ्या विकासक म्हणजे डेव्हलपर्स आहेत यांच्याकडे लक्ष आहे. स्थानिक नागरिकांच्या तळागाळाच्या समस्यांकडे यांचं लक्ष नाही आहे. आता काँग्रेस असं म्हणाली की मुंबई हा त्यांच्यासाठी पण संवेदनशील विषय आहे. तुम्ही आता शिवसेनेत आहात, धनुष्यबाण तुमच्या खांद्यावर आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अधिक मुंबईला न्याय देऊ शकणार आहात का मनसे आणि उबाठा गट? पहा, शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुती, थोडक्यात अजित पवारांसोबत. फक्त मुंबईमध्ये आमच्यासोबत अजित पवार नाहीत. हे जे काही सध्या वातावरण चाललेलं आहे मुंबईमध्ये, मुंबईची जनता ही अतिशय हुशार आहे, चाणाक्ष आहे. आताच थोड्या वेळापूर्वी मनसेच्या प्रतिनिधींनी आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींनी काही गोष्ट सांगितली, आपण सर्वांनी त्या ऐकल्याच आहात, की महाराष्ट्राची अस्मिता, मुंबई, मराठी माणूस. आता माझा हा प्रश्न आहे की या पक्षांना, उबाटा आणि मनसेला आत्ताच दिसून येतं का की निवडणुका जाहीर झाली की मुंबईला पळवायला कोणतरी येतं, मराठी माणसाला त्रास द्यायला कोणतरी येतं, मुंबईची विभागणी होणार आणि महाराष्ट्राची अस्मिता? एवढे दिवस 20 वर्ष कुठे होत्या या गोष्टी? तेव्हा मराठी माणूस किंवा महाराष्ट्राची अस्मिता आठवली नाही का? तेव्हा तुम्ही झोपला होतात का? तर हे सब कुछ झूट आहे. आता काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणाले की आम्ही विकासासाठी. एकदा उत्तर घेऊयात, तुमच्या मुद्द्याचं उत्तर घेऊयात. तुम्हाला सोयीनं मराठी माणूस आठवतो असा आक्षेप? एक गोष्ट, राज ठाकरे साहेबांची भूमिका जी आहे ही सातत्याने मराठी माणसाच्या अस्तित्वासाठीची आहे. ते निवडणुका आल्या म्हणून आम्ही नाही बोलत. आम्ही सत्तेत नसलो,
कुठेही सत्तेच्या राजकारणात आम्ही प्रतिनिधित्व नाहीये, तरी जेव्हा जेव्हा मराठी माणसांवर अन्याय होतो तेव्हा तेव्हा मनसैनिक धावून जातो. हे वेळोवेळी तुमच्या मीडियाने देखील दाखवलेलं आहे. पण मग 20 वर्षांनी तुम्हाला मराठी माणूस आठवला, ह्याचा आरोपाचं काय उत्तर आहे? चुकीचा आरोप आहे हा. आरोप करायला कोणी काही करेल हो. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती हीच आहे ना की जेव्हा जेव्हा मराठी माणसांवर अन्याय होतो तेव्हा मनसैनिक पहिला धावून जातो, महाराष्ट्र सैनिक पहिला धावून जातो. बिलकुल अरुण सावंतांकडे वाट पाहत नाही आम्ही. निवडणुका आल्यानंतर पैसा वाटप करून मतं चोरत नाही आम्ही. आता तर मतं चोरी सोडा, ते तुमचं बॅलेट सुद्धा चोरी सोडा, आता तर कॅन्डिडेटलाच चोरलं जात आहे. याच्यावर उत्तर घेऊयात. अरुण सावंतांकडे उत्तर आहे. असे प्रसादजी, निवडणुकांच्या वेळेस फक्त बाता मारण्याला मुंबईकर किंमत देत नाही. आताच मनसेचे प्रतिनिधी म्हणाले की राज ठाकरेजी हे मराठी माणसासाठी सतत भूमिका मांडत असतात. मी तर असं म्हणेन की आदरणीय राज ठाकरेजी यांच्या भूमिका ह्या सतत बदलल्या जात असतात. ते अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. वेळोवेळी त्यांनी आपली भूमिका बदललेली, कधी या पक्षाबरोबर तर कधी त्या पक्षाबरोबर, ही त्यांची भूमिका आपण जाणतो ना. आपण या मुद्द्यावर एकदा भारतीय जनता पार्टीला बोलतं करणार आहोत. मराठीच्या अस्मितेचा मुद्दा सुरू आहे. कोणाला वेळेवर आठवतो, कोणाला उशिराने आठवतो, हा मुद्दा आहे. पण त्यातला एक जो नवा मुद्दा आता चर्चेत आला तो आहे राज ठाकरेंना सोयीनं सगळं आठवतं का? कारण काही वेळापूर्वी हेच राज ठाकरे आहेत जे मोदींना पंतप्रधान व्हायला पाहिजे ही भूमिका मांडत होते, नंतर ते विरोधात जातात. मला असं वाटतंय की राज ठाकरेंच्या बद्दल आमच्यासारख्याच्या मनात आजही आदर आहे की बाळासाहेबांचं एक छोटंसं रूप त्यांच्यामध्ये आम्ही पाहिलं. परंतु ते वारंवार भूमिका बदलतात हे योग्य आहे. पण या वेळेला तर अतिरेक झाला. म्हणजे ब्रुटस यू टू असं म्हणायची पाळी आली. मी तो विषय काढत नाही की माझ्या विठ्ठलाला बडव्याने घेरले, 4 कारकून चालवतात. मुळामध्ये मी त्यांच्याबरोबर अनेक जाहीर सभांमध्ये होतो. या सगळ्या मराठी माणसाचं आणि एकूण व्यवस्थेचं महाराष्ट्रातल्या वाटोळं कोणामुळे झालंय तर मातोश्री मधल्या त्या ठिकाणी सासूमुळे झालेलं आहे असं बोलतात. आणि त्यांचं मला नवल वाटतंय की ते जर स्वतंत्र उभे राहिले असते, म्हणजे माझं मत सांगतो मी, कारण लोकशाहीमध्ये केवळ आपलंच त्या ठिकाणी चालणे पण महत्वाचं नाही, तर काही जागा निवडून आल्या असता. मला वाईट असं वाटतंय की बुडत्याच्या बरोबर गेल्यामुळे जो काही बाळासाहेबांचा अंश त्यांच्यामध्ये आम्ही बघत होतो तो सुद्धा कधी संपेल की नाही ह्याचं वाईट वाटतं. यावेळेला काय जागा निवडून नाही येणार राज ठाकरेंच्या? राज ठाकरेंच्या आता जागा नाही, आता त्यांच्या उभाटा आणखीन राज ठाकरेंच्या युतीच्या आहेत. मला असं वाटतं त्यांच्याकडे सुद्धा कर्तृत्ववान माणसं आहेत. म्हणजे आता किल्लेदारजी आहेत, आमचे मित्र देशपांडे आहेत, किंवा आमच्या लालबाग परळमध्ये आहेत. निवडून किती येणार आहेत? मला असं वाटतंय कदाचित बोलल्यावर त्यांना राग येईल, पण एवढेच लोक निवडून 0 येणार आहेत. अगदी हा एक नवा मुद्दा इथे चर्चेत आलाय, म्हणूनच मी पटकन एकदा यशवंत किल्लेदारांना संधी देतो. काय म्हणजे विरोधकांना बोलायला काही काय, आम्हाला हे हास्यास्पद वाटतं सगळ्या गोष्टी. आम्ही ह्या एन्जॉय करतो, कारण बोलायला तुम्ही लोकांना पटलं तर पाहिजे. तुम्ही काय स्टेटमेंट करताय ते म्हणतात 0 जागा येणार. लोकांना पटलं पाहिजे ना ही स्टेटमेंट. आज काय वातावरण आहे संपूर्ण मुंबईत, काय माहोल आहे. जरा बाहेर फिरावं, बंद कॅबिन मध्ये बसण्यापेक्षा बाहेर फिरल्यावर तुमच्या लक्षात येईल की 0 कोणाचे येणार आणि 1-0-0 कोणाचे येणार. लक्षात आलं का? त्यामुळे या भकवास गोष्टी आहेत, याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. एक डायव्हर्सिफिकेशन करण्याचे प्रकार आहेत, आम्ही तेवढे सतर्क आहोत. बिलकुल. आता मुद्दा सुरू आहे की कोणाच्या किती जागा येणार, पण त्यातलाही एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे तो अस्मितेचा, तो विसरून चालणार नाही. माझ्यासोबत माझे सहकारी शुभम उमाळे आहेत. शुभम उमाळेंपर्यंत जाऊयात आणि त्यानिमित्तानं मुद्दा घेऊयात की शिवाजी पार्क मधल्या चर्चेत, आणि त्यात सुद्धा उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई सारख्या भागामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा या भागामध्ये अस्मितेचा मुद्दा कितपत चालेल. शुभम, आपण लोकांपर्यंत पोहोचा, त्यांना विचारा, लोक अस्मितेच्या मुद्द्यावर मतदान करतील का, त्यांच्यासाठी इतर काही महत्वाचे आहे, कोणते मुद्दे महत्वाचे आहेत? शुभम. अर्थातच ऐतिहासिक शिवाजी पार्क या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि याच्याचमुळे सर्व दादरकर जे आहेत, मुंबईकर जे आहेत त्या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीमध्ये चालणार का? अस्मितेचा नाही, माझा महत्वाचा प्रश्न होता, शिंदे साहेबांनी जो आपला दवाखाना चालू केलेला त्याचं काय झालं? नाही, अर्थातच त्या मुद्द्याकडे येऊ. अस्मितेचा मुद्दा चालेल का या निवडणुकीत? अस्मितेचा मुद्दा नाही चालला, विकासाचा मुद्दा पाहिजे. विकासाचा मुद्दा, अर्थातच विकासाचा मुद्दा पाहिजे, अस्मितेचा नाही. आपल्याला काय वाटतं साहेब? आमच्या इकडे लोकल जे रेसिडेंट्स आहेत त्यांच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट लोकल इश्यूज आहेत, ते सर्वात इम्पॉर्टंट सॉल्व्ह करणं गरज आहे. पार्कासाठी आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे आमचं प्राईड आहे, आमचं इमोशन. आम्ही इकडे बॉर्न अँड ब्रॉटअप आहोत. सो आमच्यासाठी लोकल जे इश्यूज आहेत, जे सोडवणारा माणूस आम्हाला भेटेल तो त्यासाठी आम्ही नेहमी सपोर्ट करू. अस्मितेचा मुद्दा नाही, लोकल इश्यूजचा मुद्दा. साहेब काय वाटतं? अस्मितेचा मुद्दा मला वाटत नाही जास्ती चालेल. सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत, अक्षरशः गुलमरून लोकांचे जीव जातात इकडे लोकल ट्रेनमध्ये धावणे वगैरे, तर ते माया ते जास्ती हे करावे. पाणी, वॉटर मीटर हे चालतील.
अर्थातच प्रसाद सर, बघू शकतो अस्मितेचा मुद्दा हा सोडून नागरिकांना, मुंबईकरांना नेमके त्यांचे प्रश्न कसे सोडवले जातील, त्यांचा आवाज कोण महानगरपालिकेमध्ये मोठा करेल, हे त्यांचा महत्वाचा बाब आहे. धन्यवाद शुभम. चर्चेला पुढे नेऊयात. या चर्चेमध्ये काही इतरही मान्यवर आता जोडले गेलेले आहेत. माझ्यासोबत स्थानिक आमदार महेश सावंत आहेत. सावंत साहेब, आपलं स्वागत. चर्चेचा मुद्दा अस्मितेचा सुरू आहे. हा प्रश्न तुमच्यापर्यंत 100% आला पाहिजे. तुमची अस्मिता आता भगव्यापासून हिरवी झाली आहे, हा आरोप होतोय. हे म्हणणारे कोण आहेत? भाजपवालेच आहेत. बाकी आम जनतेला माहिती आहे, हिंदुत्ववादी. मागे एवढा बॉम्बस्फोट झाला, सगळ्या प्रकार झाले, त्यावेळी कुठे होते हे सगळेजण? तेव्हा अस्मिता आणि हे प्रकार नव्हता. मुंबईकरांचं रक्षण कोणी केलं? आज सुद्धा महापूर आला, काय आला, तर रस्त्यावरती कोण दिसतो तुम्हाला? बीजेपी वाले घरात असतात 17-15 माळावरती. सामान्य शिवसैनिक, मनसैनिक सुद्धा शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आहे, फळी आहे. त्यामुळे अस्मिता ही ठाकरेंचीच आहे मुंबईमध्ये. बिलकुल. याच्यावर एक आणखी मुद्दा एक आहे. गोष्ट सांगा, काय मोनोपोली आहे का बीजेपीची हिंदुत्वाची? त्यांनी काय पत्कर घेतलाय का त्याचा? बाकी हिंदू लोक नाही आहेत का? बाकी संघटना हिंदू नाहीत का? आम्हीच फक्त हिंदू का? हा कुठला न्याय आहे? हम करे सो कायदा. लोकशाही मारक भूमिका चाललेल्या आहेत. हे असं होत नाही, लक्षात घ्या. दुर्दैवाने समजा, देव करो असं होऊ नये. एखादी जर दंगल झालीच, बीजेपी वाले कुठे असतील हो? बिळात बसलेले असतील आणि रस्त्यावर आमच्या लोकांना वाचवण्यासाठी शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक असेल. बिलकुल. या मुद्द्यावर आपल्याला मधु चव्हाणांशी बोलावं लागेल. मधु चव्हाण हा तो चेहरा आहे जो लालबाग परळमध्ये वाढला, आणि आता तुम्ही या सगळ्या आक्षेपांना उत्तर द्यायला हवं. दंगल झाली तर भाजपवाले बिळात बसतील, इतका गंभीर आरोप आहे. असं काय? एक गोष्ट त्यांना मी सांगू इच्छितो माझ्या मित्रांना, की 1992 साली जी दंगल झाली, रमाबाई ती चाळ त्या ठिकाणी जाळली गेली, त्यावेळेला हिंदुत्ववादी सगळे रस्त्यावर होते. त्याच्यामध्ये काँग्रेसचे होते, माझ्या बौद्ध समाजाचे लोक होते, सर्व होते. देशावर संकट आलेलं होतं. आणि ही जी निवडणूक आहे, ही आम्ही स्वतः हिंदुत्वावर नाही नेलेली आहे. आम्ही नेलेली नाही. आम्ही गेल्या माननीय मुख्यमंत्र्यांची भाषणं ऐकलीत, तर मुंबई हे बेट असल्यामुळे त्या मुंबईला नागरी जीवन सुखकर करायचंय. लोकसभेची निवडणूक असेल, काही प्रमाणात विधानसभेची निवडणूक असेल, तिथे हा मुद्दा प्रकर्षाने होईल, लोकसभेमध्ये जास्त होईल. आज मुंबई शहर. पण मग मधुभाऊ, असं असताना तुमचे मुंबईचे अध्यक्ष सातत्यानं हा मुद्दा मांडताना का दिसतात की मुंबईचा माणूस, मुंबईचा महापौर हा मुसलमान होईल? या मुद्द्याची गरज काय आहे? मला असं वाटतं त्यांनी ज्या अनुषंगाने बोललं, आजच तुम्हाला माहित आहे की न्यूयॉर्कच्या महापौर त्यांनी जेलमध्ये असलेल्या अतिरेक्याला सोडा आणि त्याचा खटला आंतरराष्ट्रीय किती लोकांनी निषेध केला? किती लोकांनी निषेध केला? आणि हे सत्य आहे की पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क इथे त्या समाजाचे लोक निवडून आल्यानंतर, न्यूयॉर्कमध्ये आमदार महापौर झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या धर्मगुरूंनी सांगितलं अभि घर घर में इस्लाम जाईल. त्यामुळे हा हल्ला शिवसेना किंवा तुम्हाला भीती वाटते मुंबईत असं होऊ शकतं? या मुंबईवर असं करण्याची कोणाची हिंमत नाहीये. कारण मुंबई मधला जनता ही कुठल्याही पक्षाची असेल तरी ती सांस्कृतिक, भारतीय संस्कृतीने हिंदू आणि या देशावर प्रेम करणारे. बिलकुल. चर्चेला पुढे नेऊयात. वंचितचं एकूण म्हणणं काय आहे या सगळ्या याच्यावर? आपण टप्प्याटप्प्याने इतरांपर्यंत जाऊयात. हा जो हिंदू मुसलमानचा मुद्दा महानगरपालिका स्तरावर आलेला आहे, वंचितचं काही चिंतन आहे यावर? मुळात हिंदू मुस्लिम आणि या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीतले मुद्देच नसले पाहिजेत. पण सगळे सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्षात बसलेले काही पक्ष असतील, हे त्या ठिकाणी आपापल्या वोट बँक बनवण्यासाठी त्याचा त्या ठिकाणी इश्यू करत आहेत. मुळात जर मराठी अस्मितेचा मुद्दा आला, मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करू इच्छितो की ज्या वेळेला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये प्रबोधनकार ठाकरे आणि जवळकरांच्या पुस्तकांचा त्या ठिकाणी अपमान झाला, त्यावेळेला ठाकरे बंधूंमधला एकही कोणी त्या ठिकाणी उतरलं नाही, पण वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी उतरली. आज मराठी शाळा बंद होत आहेत, त्याच्यावरती सुद्धा कोणी बोलायला तयार नाहीयेत. जिथे मराठी अस्मिता सांगायच्या आणि स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवायची, त्यांनी मराठीबद्दल काही बोलूच नाही. बिलकुल. हा मुद्दा घेऊन पुढे जाऊयात, पण एकदा अरुण सावंतांपर्यंत यायचंय. अरुण सावंत, हा हिंदू मुसलमानचा मुद्दा आहे आणि या हिंदू मुसलमानच्या मुद्द्याची गरज काय हा प्रश्न आहे. पण त्यातला प्रमुख आक्षेप असा आहे की हे सगळं तात्पुरतं आहे, प्रत्यक्षात हिंदूंसाठी काही होणार नाही. पहा, आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे विचार शिवसेनेला दिले होते तेच विचार घेऊन आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि आमची शिवसेना पुढे चाललेली. आज जर मुंबईकरांचा जर आपण विचार केला तर मुंबईकरांना हे अस्मिता किंवा इस्लाम, हिरवा रंग, पिवळा रंग याच्यात मुळीच इंटरेस्ट नाही. इथे बसलेल्या अनेक जणांनी आता काय सांगितलं आपण ऐकलं की आम्हाला विकास हवा आहे, विकासाला आम्ही साथ देणार आहोत. आणि विकासाबद्दल जर बोलाल तर गेल्या
3 वर्षांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी जेव्हा होते आणि आता देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री आहेत, अतिशय चांगले मोठमोठे प्रोजेक्ट या मुंबईचा विकास, मुंबईचं संपूर्ण कॉन्क्रीट रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, मुंबईमध्ये रोजगार कसा निर्माण होईल किंवा या राज्यामध्ये रोजगार कसा निर्माण होईल याच्याकरता सततचे प्रयत्न केले जातात. पण मग तुमच्या लेखी तुम्ही या विषयामध्ये हा जो भाषिक धार्मिक रंग येतोय त्यापासून वेगळे राहून प्रचार करणार आहात. शिवसेना अजिबात हिंदू मुसलमानचा मुद्दा करणार नाही. शिवसेनेने या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा जो जो हिंदुत्वाला मानतो, मुंबईला मानतो, महाराष्ट्राचा सन्मान करतो, मग तो मुस्लिम असो, पारशी असो, कुठलाही असो, त्याला आपला मानलेला आहे. तेव्हा आम्ही जात बघून कधीच मदत करत नाही. आपणास एक गोष्ट सांगतो की आम्ही जे आपले दवाखाने सुरू केलेत किंवा लाडली बहिणा सुरू केली, या ज्या योजना होत्या त्या आम्ही मुस्लिम हिंदू बघून देत नाही आहोत. जो समोर येईल, जो नियमात बसतो, प्रत्येकाला आम्ही दिलेले आहे. आणि याच्यावर मुस्लिम समाजाची सुद्धा साथ आम्हालाच आहे. बिलकुल. मुसलमानांची साथ जर शिवसेनेला असेल तर उद्धव गटाचं, ठाकरे गटाचं काय होणार आहे महेशजी? मुस्लिमांचा साथ किंवा हिंदूंचा साथ किंवा मराठी माणसांचा साथ हा त्या परिस्थितीवरती अवलंबून. आज ते म्हणतात आपला दवाखाना, आपल्या दवाखान्यामध्ये तुम्ही जाऊन या, किती गोळ्या मिळतात, किती औषधं मिळतात, तुम्ही बघा. आपला दवाखाना बांधला, ही संकल्पना सुद्धा उद्धव साहेबांची होती, परंतु सत्तांतर झाला किंवा इकडच्या तिकडे गेल्यामुळे तो प्रकार झाला. नाहीतर आपला दवाखाना काँग्रेसने दिलेले दवाखाने बंद झालेत म्हणतात. एक मिनिट या अरुणजी यांच्याकडे काही तपशील दिसतोय. एकदा तपशील मध्ये गेल्यानंतर तिथे काही अवेलेबल नाही, डॉक्टरही नसतात. हे निव्वळ खोटे आरोप आहेत. औषध दूरची गोष्ट, डॉक्टर नसतात. सुरुवातीच्या काळात काही तो डामडोल झाला तेवढाच, त्याच्यानंतर काही नाही. त्यापेक्षा मुंबई महापालिकेमध्ये सत्य असताना आम्ही काय केलं वाचून दाखवू का? आमच्या दोघांकडे लिस्ट आहे. त्याच्यावर येऊच आपण. पण हा जो मुद्दा महेश सावंत करत होते तो आपण एकदा पूर्ण करूया. आपण आपला दवाखाना या मुद्द्यावर होते आणि थोड्या वेळापूर्वी अरुण सावंत असं सांगताना आपण ऐकलं की त्यांची मदत ही धर्माला बघून नाही. आता घेऊन जातो तुम्हाला एका दवाखान्यात. चला, मी तुम्हाला सगळ्या दवाखान्यामध्ये घेऊन जातो. तुम्ही बघा तिथे भर विधानसभेत आम्ही प्रश्न विचारतो. आपला दवाखाना काढलाय ना, मग लोकांना तिथे सोयी सुविधा पुरल्या पाहिजे ना, परंतु गोळ्या नाही, डॉक्टर अवेलेबल नसतात, अशी परिस्थिती आहे. आणि हिंदू मुस्लिम तुम्ही करताय, हिंदू मुस्लिम हे आता 3-4 वर्षामध्ये हिंदू मुस्लिम जास्त झालेले आहे. बघा तुम्ही हिंदू मुस्लिम बोलता, केक खायला कुठे जातात? पाकिस्तानमध्ये केक खायला जातात. हिंदू मुस्लिम करताय तर त्या पद्धतीने बघा. डोका कुठे हे करतात, हे सगळं त्यांचा ढोंग आहे. तुम्ही जास्त बघा, तुमचे टोपी घालून जास्त फोटो कोणाचे याच्या शेलारांचे फोटो जास्त आहेत. आणि हा मुद्दा आल्यानं मी मधुभाऊ आपल्यापर्यंत येतो. काँग्रेसपर्यंत यायची ही वेळ होती खरी. शेलारांना अचानक आशिष कुरेशी म्हणायला लागली आहेत लोक. काय प्रकार आहे हा? असं आहे की कोणी कोणाला काय म्हणावा विषय महत्वाचा नाहीये. आता उद्धवजींच्या चेहऱ्यावर, डोक्यावर सुद्धा त्या ठिकाणी टोपी होती. एखाद्या मुस्लिम वसाहतीमध्ये गेल्यानंतर तिथे मुस्लिम कार्यकर्ता आपल्या पक्षाचा आहे आणि तो सांगतो एक टोपी घाला म्हणून लगेच काय कोणी सुनता करून घेतली नाही. तुमच्या लक्षात आलं का? मुद्दा मुंबई शहरामधला अस्मितेपेक्षा या मुंबई बेट आहे, त्या मुंबईचा विकास कोणी किती केला? 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी यादी वाचली तर राग येईल. फक्त याकूब मेमनच्या मजरीचं त्या ठिकाणी सुशोभीकरण केलं. याकूब मेमन, त्याच्यानंतर टिपू सुलतान गार्डन बांधली, मुघल गार्डन बांधली. त्या ज्यावेळेला वाजेचा विषय निघाला तो लादे नाही का विचारलं, एक तरी गोष्ट त्यांनी सांगितलं. आम्ही सांगतो की आज भुयारी रेल्वेला आहेत, कोस्टल रेल्वे आहेत, मुंबईकर ट्रेनमध्ये जीव मुठीत घेऊन फिरतायत. तुमच्या राजकीय पक्षांच्या अभिनिवेशाशी त्यांना काय देणं घेणं नाही. चर्चेला पुढे न्यायचंय. आपल्या सोबत विविध मान्यवर पण आहेत आणि त्याचबरोबर स्थानिकांची बऱ्यापैकी चांगली उपस्थिती आहे. मला या निमित्तानं आमचे प्रतिनिधी सहकारी शुभम उमाळे यांच्यापर्यंत जायचंय. अस्मितेचा मुद्दा आहे, धर्माचा मुद्दा आहे, हे सगळे मुद्दे लोकांना आवडतायत की लोकांना यापेक्षा काही वेगळं या निवडणुकांमध्ये हवं आहे? शुभम, अर्थातच नेमके हे मुद्दे पटतायत का, मुंबईकरांना चालतायत का, हे जाणून घेऊयात. साहेब, अस्मितेचा मुद्दा आहे, धर्माचा मुद्दा आहे, पण तुमच्या मनात काय आहे, जनतेला काय वाटतं? बघा कसं आहे, जर आपण दिशाभूल करणार असणार भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाचा, जर जातीचा प्रश्न असेल, जातीवरती हे राजकारण करत असणार, ते चुकीचं आहे. कारण काय आहे, परिस्थिती काय आहे ते बघायला पाहिजे. अर्थातच लाडकी बहीण आहे, आपला दवाखाना आहे, असे विविध मुद्दे आहेत जे सरकारने आणलेत. पण दादरकरांना काय वाटतं? दादरकरांना स्थानिक प्रश्नांवर सुद्धा राजकीय पक्षांनी आपला स्टँड क्लिअर केला पाहिजे असं वाटतं. हे सगळं विषय
मराठी नॉन मराठी मुंबई शहर आहे, जागतिक स्तरावरचं शहर आहे, त्या ठिकाणी आपण भाषेमध्ये अडकलो, तिथे आपण जातीमध्ये अडकलो तर अडचण राहील, हे नक्की आहे. धर्म राहिला तर या सगळ्या सुविधा आपण अनुभवणार आहोत. धर्म नसेल तर बाळासाहेबांनी सांगितलेले धर्मासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि धर्मासाठीच आपल्याला पुढे जायचं आहे. हे करताना स्थानिक विषय आणि समस्या याचा विचार केला पाहिजे. आपण भाषेमध्ये पंथामध्ये न अडकता मुंबईला आपण पुढे नेलं पाहिजे. भाषेमध्ये पंथामध्ये न अडकता मुंबईला पुढे नेलं पाहिजे अशी एक प्रतिक्रिया देखील समोर येते. काय वाटतंय, राजकारण कशा पद्धतीने चाललंय? धर्मावर चाललेलं आहे, विविध योजनांवर चाललंय. राजकारण धर्मावरती पण नाही चाललेलं आहे आणि अस्मितावरती पण नाही चाललेलं आहे आणि मराठी माणूस विषयवरती पण नाही चाललेलं आहे. इथे वर्ली विधानसभामध्ये मनसेचा उमेदवार होता, मनसेचा जे प्रमुख होता, आम्ही मराठी भाषा म्हणून तुम्ही प्रचार करताय. इथे बघा जेवढा मुंबईमध्ये जेवढा बोर्ड्स आहे ते बोर्ड सर्व वरती बघा तुम्ही ते इंग्लिश मध्ये लिहिलेले. फक्त गोरगरिबांसाठी तुम्ही बोलतात का मराठी पालक लावा, तुम्ही का बोलत नाही? बिल्डरला का नाही बोलता? हा माझा पहिला विषय. नाही ते सांगतायत ना की लोळण घेतली, 2.5 वर्ष लोळण घेत होते ना, अचानक कसं कळलं की हिंदुत्व एकदम अचानक कसं आलं डोक्यामध्ये? आता त्या चव्हाण साहेबांनी सांगितलं, मेमनची समाधीबद्दल बोलतात. मी स्वतः तिकडे गेलेलो आहे, त्या त्यांच्या समाजाचं आहे ते आणि ते स्वतः फॅमिली दरवेळी सुशोभीकरण करतात. या लोकांनी उद्धव साहेबांच्या नावाने जितका करता येईल तेवढा खोटा प्रचार केला. अर्थातच अजून दादरकर आहेत, मुंबईकर आहेत, बोला. मला तर पहिला जे शिंदे गटाचे किंवा भाजपचे जे कोण आहेत तिथे त्यांना हे विचारायचं आहे, जे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर टीका करतात आहेत, मागची 25 वर्ष पण ते सुद्धा ह्याच्यामध्येच होते. ते कोणत्या अर्थाने, आज मला पहिला प्रश्न हा आहे की ते कोणत्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका करतात आहेत? धन्यवाद शुभम. चर्चेला पुढे नेऊयात आणि आता या चर्चेचा जो पुढचा टप्पा आहे तो अर्थातच आहे धर्म भाषा याच्या पलीकडे जाऊन पायाभूत सुविधांचा. मुंबई जगातलं एक अत्यंत महत्वाचं महानगर मधुभाऊ, तुम्हालाही माहिती आहे. अनेक वर्षांपासून या मुंबईच्या अनेक पायाभूत सुविधा रखडलेल्या होत्या. मुंबईकरांच्या साठीचे मुद्दे महत्वाचे आहेत. तुमच्याकडे उत्तर आहेत का या पायाभूत सुविधांना? मुळात सगळ्याची उत्तर आहेत. मुंबई हे बेट असल्यामुळे 1 इंचही जमीन तुम्ही वाढवू शकत नाही. तिचा हॉरिझॉन्टल त्या ठिकाणी कधी विकास होणार नाही, व्हर्टिकलच व्हावं लागेल. मुंबई शहरामध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस एका राज्या इतकी लोकसंख्या झाली आहे. म्हणजे मुंबईचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, ते वेळेवर मिळालं पाहिजे. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कुठला त्रासदायक असेल तर प्रवास आहे आणि म्हणून भुयारी मार्ग सुद्धा काढलेले आहेत, कोस्टल रेल्वे सुरू झाले आहेत, अटल सेतू सुरू झालेला आहे. आता त्या ठिकाणी शिवडीपासून तर वरळीपर्यंत सुरू झालेले आहेत. अधिकाधिक लोकांचा प्रवास कसा सुखाचा होईल हे काढलाय मुंबई. आणि हे सगळं केलंय ते तुम्ही केलंय का उद्धव गटाने केलंय? कारण ते म्हणतात त्यांनी करून दाखवलं. काही बोलो, मला चर्चाही खालच्या दर्जाचा न्यायची नाही. त्यांनी 2.5 वर्ष त्या ठिकाणी कोमट पाणी प्या हेच सांगितलं, बाकी काही केलं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो प्लीज. आता आकाशाला भिडणाऱ्या इमारती होत आहेत, परंतु प्रत्येक बिल्डिंगमध्ये 2 फ्लॅटमध्ये कार असतात. म्हणून मी सभागृहामध्ये होतो त्यावेळेला शिवसेना आमच्या बरोबर होती. आम्ही त्या ठिकाणी FSI द्या आणि 22 माळ्याची इमारत असेल तर त्या ठिकाणी 4-5 माळे तुम्ही त्या ठिकाणी पार्किंगसाठी ठेवा. मुंबईच्या जनतेच्या मूलभूत गरजा याला या ठिकाणी अधिक महत्व आहे. बिलकुल, आपण त्याची चर्चा करणार आहोत. मी आपल्यापर्यंत येतो. एक पटकन उत्तर आपल्याला महेश सावंत यांच्याकडून घ्यायचं आहे. भारतीय जनता पार्टीच्याकडून आता एक महत्वाचा आक्षेप नोंदवण्यात आला की जेव्हा सत्तेत होता तेव्हा फक्त लोकांना कोमट पाणी प्यायला सांगत होता. नाही, सत्तेत ते होते तेव्हा फक्त टाळ्या वाजवायला सांगितलेले ना आणि घंटा वाजवायला सांगितलेलं. ते कशाला वाजवायला सांगितलं? कोमट पाणी का थोडं त्याची कुठल्या त्या जंतू असतील तर कुठे ते मरतील त्या हिशोबाने कोमट पाणी पियायला सांगितलेलं. आणि तुम्ही म्हणता कोविड काळ, बरा विषय काढला. कोविड काळामध्ये कधी आम्ही जातपात धारावी सारखा पॅटर्न पुरा जगाने हेवा वाटावा असा केलेला उद्धव साहेबांनी. आणि कोविडमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव साहेबांनी घेतलेली आहे. त्यावेळी मला सांगा तुम्ही कुठे बीजेपी वाले होते? कोविड काळात तुम्ही बघितला, तुम्ही म्हणताय ना दंगल झाली, किती जणांवरती केसेस झाले दंगलीमध्ये बीजेपी वाल्यांकडे? हे धर्म हे 4 वर्ष झालेत फक्त हिंदू मुस्लिम कोण लोकांना भडकवायचा. पण महेशजी, आपल्याला माहिती असेल बाबरी मशीद पाडण्याचा सगळ्यात मोठा गुन्हा तर भाजपवाल्यांवर आहे. जबाबदारी कोणी घेतली? हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतलेली. का नाही कोणी घेतली जबाबदारी? ती फक्त एकाच. तुम्हाला एक प्रश्न येतोय, बाळासाहेबांचा मुद्दा सुरू झाला. ज्या हिंदू हृदय सम्राटांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर जबाबदारी घेतली, होय, जर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे त्याचा. आणि त्याच बाळासाहेबांची साथ सोडून ही उबाटा शिवसेना काँग्रेसच्या लाथाळा खात बसली. आज काँग्रेसने सुद्धा त्यांना हाकलून लावलं मुंबईतून, त्यांना बरोबर घेतलं नाही. आपल्या महत्वाचं काही या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तर
या मुंबईकरांसाठी जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील. बाहेर जो पळून गेलेला यांनी पळवलेला मराठी माणूस आहे, त्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत कसं आणता येईल, त्यांना कशी घरं मोफत देता येतील, हे आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि भविष्यात सुद्धा आम्ही मुंबईकरांच्या हिताच्या प्रत्येक गोष्टी करून दाखवू, फक्त बाता करणार नाही. बिलकुल, एकदा काँग्रेसकडे जायला हवं. असं काय झालं मुंबईमध्ये की तुम्ही आता उद्धव गटाच्या सोबत नाही, अन्यथा तुम्ही तर त्यांना मुख्यमंत्री करून दाखवलेलं आहे. काही झालेलं नाहीये. दादरमध्ये तर सांगायचं झालं तर विकास हा काँग्रेसनीच केलेला आहे पूर्व. नंतर शिवसेना, त्याच्यानंतर मनसे, ह्या पक्षाचा उदय नंतर झालेला आहे. सर्वात अगोदर तर काँग्रेसच इथे होती आणि ही काँग्रेसच राहणार आहे आणि दुसऱ्या काही पक्षाची आम्हाला साथीची गरज नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की काँग्रेस राहणार, काँग्रेस मुंबईत निवडून येणार? तुम्हाला तर उमेदवार मिळता मारामारी झाली आहे. नाही, काँग्रेसला उमेदवारी मिळता मारामारी झालेली नाहीये. ही आमची एक स्ट्रॅटेजी आहे की आम्हाला जेवढ्या जागा जिंकायच्या आहेत तेवढ्याच जागा आम्ही घेतलेल्या आहेत. आणि महापौर काँग्रेस किती जिंकणार आहात? किती जिंकणार? महापौर काँग्रेसचा बसेल. हे बिचारे स्ट्रॅटेजी ते म्हणतात कमी जागा लढणं ही स्ट्रॅटेजी. उमेदवारांचे बिचारे काही बोलू शकत नाही. जाऊ दे, माझे मित्रच होते ते पूर्वीचे. पहा, स्ट्रॅटेजी हरण्याची कोणी बनवत नसतं, ते जनताच त्यांना घरी बसवत असते. का तर गेल्या 30 वर्षांमध्ये या मुंबई महानगरपालिकेची जी वाताहत केली, जो पैसा कररूपाने गंगाजळीत येत होता तो कसा लुबाडला हे जनता जाणते. याच्यावर मग आपल्याला महेश सावंतांना बोलतं करावं लागेल. हा जो आरोप आहे हा आपल्याला माहिती आहे, कोविड काळामध्ये तुम्ही खिचडी खाल्ली, कफन चोरलं, असे सगळे आरोप आता उद्धव ठाकरेंवर होत आहेत. बरं, आरोप करणे विरोधकांचं कामच आहे. ज्यावेळी शिवसेनेच्या एक हाती महानगर, त्यावेळी बीजेपी सुद्धा आमच्या सोबत होती. त्यावेळी डेप्रिसिएशन मध्ये महानगरपालिका सुरू होती. 25 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये ती 92,000 कोटीपर्यंत ठेवल्या महानगरपालिकेमध्ये. त्याचा कसा चुराडा केला, त्याचा कमिशन कोणी खाल्ला, रस्ते किती झाले आता 2.5 वर्षात, जवळजवळ कितीतरी हजार कोटीचे रस्त्यावरती जे काय म्हणजे दिवे बत्ती लावले ते किती काय टिकले. तुम्हाला माहिती आहे कोस्टल रोडची सुरुवात कोणी केली? महानगरपालिकेने स्वतः सुरुवात केली. आज तुम्ही बघा बाकी सगळीकडे स्टेट गव्हर्नमेंटने केलेल्या रस्त्यावरती टोल आहे, कोस्टलवर टोल लागणार नाही. हे पहिलाच वाक्य हिंदू आपल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सांगितले, कोस्टल रोड आम्ही फ्री ठेवणार. असे हा जो कोस्टल रोडचा मुद्दा आहे याच्यावर एकदा मधुजींपर्यंत जातो आणि मी नंतर वंचित पर्यंत येणार आहे. मधुजी, हा कोस्टल रोड असो, मेट्रो असो, या सगळ्यामध्ये आरोप असे आहेत की होणाऱ्या प्रकल्पांना रोखण्याचं काम उद्धव ठाकरे गटाकडून झालं आणि भारतीय जनता पार्टीने ते मार्गी लावलं. वस्तुस्थिती मला तुमच्याकडून या प्रकारची हवी आहे की तुम्ही खरंच हे बोलताय का हा केवळ निवडणुकीचा भाग आहे म्हणून बोलताय? निवडणुकीचा भाग नाही, मुंबईतल्या जनतेच्या प्रगल्भतेवर आमचा विश्वास आहे. जवळजवळ 27 ते 28 मोठ्या कामांना माननीय उद्धवजींनी स्टे दिला. सगळ्या कामांना स्टे दिला. कशासाठी स्टे दिला? त्यामुळे 10,000 कोटी रुपये प्रत्येक दिवसाचे जास्त वाढले. आज मुंबईच्या जनतेला हे सगळं माहिती आहे की कोणी त्या ठिकाणी कशासाठी केलंय. कारण मी समजा वरळीला राहतोय, मी मुलुंडवरून वरळीच्या माणसाची दिशाभूल करू शकत नाही. त्याला तिथे काय सुविधा मिळाल्या आहेत हे त्याला माहिती आहेत. आज मुंबई शहरामध्ये तुम्ही काय दिलं मुंबईकरांना? भाजपने मुंबईकरांना काय दिलं? काही उत्तर आहे? मुंबईकरांना त्या ठिकाणी कोस्टल रोड दिले, वेगवेगळे फ्लायओव्हर, 52 फ्लायओव्हर ब्रिज कुणी बांधले? माननीय स्वर्गीय बाळासाहेबांनी गडकरींना रोडकरी पदवी दिली. मुंबईमध्ये फ्लायओव्हर ब्रिज गडकरी तुम्ही निर्माण केलेत. हे वरळीला ज्यावेळेला त्यांच्या बाजूला उद्घाटन होतं, मी स्टेजवर होतो त्या ठिकाणी म्हाडाचा चेअरमन म्हणून बाळासाहेबांनी मान्य केलेलं आहे. आणि या मुंबई शहरामध्ये आम्ही घरोघर जाऊन हे इथे काय वेळेला 100 मुद्दे मांडताना एखादा मुद्दा ओव्हरफ्लो होईल, पण आम्ही केलेल्या कामाची बजेट सकट लोकांना माहिती देणार आहोत. बिलकुल, याच्यावर एकदा वंचितची प्रतिक्रिया घेऊयात. हे सगळे पक्ष आहेत ना, हे सत्तेतले आहेत आणि या सत्तेतल्या पक्षांच्याकडे आश्वासनं द्यायला असतात, केलेल्या कामांचे हिशोब असतात. तुमच्याकडे या निवडणुकीत लोकांना सांगायला काय आहे? वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये 62 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि हाच पॅटर्न मुंबईमध्ये सुद्धा लागू आहे. काँग्रेस आमच्या सोबत आहेत. बऱ्याच जागांवरती काँग्रेस आणि वंचित युतीचा फायदा होईल
आणि तुमचा मुंबईसाठी अजेंडा आहे, व्हिजन आहे. विजन आहे मुंबईसाठी. सगळ्यात पहिल्यांदा मराठी शाळांचा आमचा मुद्दा आहे. याच्यामध्ये इथे रखडलेले एसआरएचे प्रकल्प आहेत. जे एसआरएचे प्रकल्प भारतीय जनता पार्टीने हातात घेतले, एक पालकमंत्री महानगरपालिकेमध्ये बसवला, त्याची टक्केवारी कमिशनखोरी सगळी चालू आहे. हा मुंबईचा विकास नाही, यांनी भाजपचा विकास केलाय. जे हिंदू मुस्लिम मुद्द्यावरती आज हे सगळं पक्ष भांडत आहेत. कोविड काळामध्ये ज्या वेळेला सगळी मंदिरं बंद होती त्यावेळेला यातला एकही पक्ष त्या ठिकाणी उतरला नाही. पण वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन पंढरपूरला आंदोलन केलं आणि महाराष्ट्रातली सगळी मंदिरं खुली झाली. ज्या वेळेला मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न आला त्यावेळेला वंचित बहुजन आघाडी उतरली. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचे प्रयत्न याच सगळ्या पक्षांनी केले त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये ती दंगल शमवण्याचं काम केलं. आम्हाला हिंदू मुस्लिम ऐक्य हवं आहे, आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे आणि त्यासाठी आम्ही लढतोय. ठीक आहे, एक पटकन मुद्दे घेऊयात इथे असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीकडून की कोविड काळात खरं काम कोणी केलं. कारण तुम्ही दावे करताय, तुमचे आक्षेप उद्धव गटावर आहेत, तुम्ही काय केलं त्याचं उत्तर आहे. पहा, कोविड काळामध्ये आपणास ठाऊक असेल की शिवसेनेमार्फत आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या मार्फत गोरगरिबांच्या घरी आम्ही ट्रकद्वारे अनेकांच्या घरी औषधं आणि अन्नधान्य पुरवलं होतं. हे अख्खी जनता जाणते. दुसरी गोष्ट आपणास ठाऊक असेल, जनतेला ठाऊक आहे, मी बोलून आपण माना किंवा नाही, परंतु जनता हे सांगते की कोविड काळामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री हे घरी बसून घरातून आपल्या बंगल्यातून राज्यकारभार चालवत होते. हा आरोप वारंवार होतो. आपल्याकडे काय उत्तर आहेत? कोविड काळामध्ये मुंबईकरांच्यासाठी भाजपनं काय केलं? हे बघा, मला असं वाटतंय की इथे मला जास्त बोलता येत नाही, तर स्पष्ट बोललो असतो, पण ही सार्वजनिक काही हरकत नाही, स्पष्ट बोलायला आपण कोणी अडवत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेत केवळ घटना बदलण्याचा त्या ठिकाणी वेगळा नॅरेटिव्ह पसरवून मुद्दा पडला, पण लोकांनी विधानसभा, सगळ्या नगरपालिका, मुंबई शहरामध्ये जवळजवळ प्रत्येक दिवशी माननीय देवेंद्रजी फिरत होते. संघ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, काही प्रमाणात ओरिजिनल शिवसेनेचे कार्यकर्ते होते, बरोबर हे म्हणतात तसे त्या ठिकाणी बौद्ध समाज म्हणत नाही, मी रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते होते. कोविडच्या काळामध्ये सगळ्या, मी जातो लालबाग भागामध्ये, रहाटे नावाच्या नगरसेवक होते, सगळ्या शाखा बंद होत्या. मनसेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत होते आमच्या बरोबर. संघ भारतीय जनता पार्टी, आमचे जवळजवळ मुंबई शहरात 80,000 कार्यकर्ते कोविडमुळे काम केल्यामुळे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. बिलकुल, थोडक्यात तुमचा दावा आहे. जी, पुरावे देऊ, सर्टिफिकेट देऊ. बिलकुल. आता आपण या निमित्तानं चर्चेला आता इतर आपल्या सोबत असलेल्या प्रेक्षकांपर्यंत नेतोय. शुभम, इथे मुद्दा असा उपस्थित झालेला आहे की लोकांना पायाभूत सुविधांच्या निमित्तानं काय अपेक्षित आहे, पण त्याचबरोबर हाही मुद्दा आहे की लोक निश्चित याच मुद्द्याला बघून मतदान करणार आहेत का ऐन वेळेला त्यांच्यासाठी भावनिक मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत. शुभम, अर्थातच केंद्रात राज्यात गतिमान सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, पण नेमकं मुंबईत काय होणार याचा कौल मुंबईकर 15 तारखेला मतदान पेटीत देणार. 16 तारखेला त्याचा निकाल समोर येताना देईल. पण अशामध्येच पायाभूत सुविधा मुंबईच्या काय म्हणतात आणि काय अपेक्षित आहेत मुंबईकरांना? प्रथमतः आपलं सांगू इच्छितो की पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मुंबईकरांनी आणि मतदारांनी त्यांना निवडून दिलं होतं. परंतु झालं असं की बीजेपी असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा शिवसेना असो, हे तिघे जण सर्वजण एकच आहेत. ह्या सर्वांना चालवणारं कोण आहे तर भांडवलशाही आहे. अर्थातच अनेक मुद्दे आहेत, पण नेमकं अजून देखील पायाभूत सुविधांवर नेमकं राजकारण चालतंय का? त्यानुसार प्रगती काय होणार आहे का? मुंबईकरांच्या पदरी काय पडणार आहे? पायाभूत सुविधा तर चालू आहे ना, पण सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे माझ्यामध्ये, असं माझं मत आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्य केलं पाहिजे अशी देखील प्रतिक्रिया मुंबईकरांकडून येत आहे. धन्यवाद शुभम. चर्चेला पुढे नेत असताना आता मुद्दा इथे उपस्थित करूयात की या मुंबईच्या साठी खरं तर प्रत्येक टप्प्यावर कोणत्या मुद्द्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे, आणि त्यातला एक मुद्दा हा मराठी शाळांचा मगापासून इथे येतोय, ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायला हवी. कारण मुंबईचं मराठी पण टिकवणं ही जबाबदारी तुम्हा सगळ्या माणसांची आहे. तुमच्याकडे मुंबईचं मराठी पण टिकवण्यासाठी काही अजेंडा आहे? कारण एक आक्षेप मधुभाऊ अतिशय स्पष्ट असतो, भाजप म्हणजे गुजरात्यांचा पक्ष, तुम्ही जर सत्तेत आलात तर मुंबईचं मराठी पण संपेल. भाजपकडे उत्तर असायला हवं याचं. भाजप जर गुजरात्यांचा असता, तेही हिंदू आहे, तेही आपले आहेत, पण मुंबईमध्ये मग ह्या वेगवेगळ्या आता वेगवेगळ्या नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, ती मराठीच माणसं आहेत, गावागावातली त्यांनी निवडून दिले. या मुंबई शहरात मराठी शाळा कोणाच्या काळात बंद पडल्या? सगळ्याला तुम्ही मराठी बोर्ड बदला, बॉम्बे स्कॉटीतला का नाही? तिथे वेगळे पण का नाही? या सगळ्या काही नेत्यांची मुलं, मराठी करणाऱ्यांची मुलं, सगळ्यांची मुलं इंग्लिश मीडियम आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहेत. होय, माझं मत आहे ते
की मुंबईमधली मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मराठी नाटकं, मराठी संस्कृती ही मुंबईमध्ये टिकली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे गेली 20 वर्ष वेगवेगळे सण साजरे करते. मस्जिदीमध्ये भोंगे वाजायला परवानगी दिली, देवळात जायला बंदी माननीय उद्धवजींनी त्या ठिकाणी कोविड काळात काढली. अनेक गोष्टी मी सांगू शकतो इथे, पण मला पक्ष अभिनवेशाने उगाच आरोप करून वातावरण बिघडवायचं नाही. चर्चेला पुढे नेऊया. ची शान राहिलीच पाहिजे, आम्ही ते ठेवणार. परंतु अन्य भाषिक सुद्धा जे मुंबईत आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सन्मान आपण केला पाहिजे. पण त्या ठिकाणी मुंबईत वर्चस्व मराठी माणसाचंच राहिलं पाहिजे. मुंबईतलं वर्चस्व मराठी माणसाचं राहिलं पाहिजे. महेश सावंत आपल्याकडे येतो आणि त्याच्यानंतर मी अरुण सावंतांना प्रश्न विचारणार आहे. महेशजी, मला सांगा, आताच्या पातळीवर अचानक तुमची भावना समाजाविषयी, भाषिक गटाविषयी बदलली आहे का? तुम्हाला मुसलमान जास्त जवळ झाले आहेत, इतर भाषिक दूर झाले आहेत. पूर्वी तुम्ही जैना मुनींना नमस्कार करताना तुमचे नेते दिसत होते, आता परिस्थिती अचानक गुजराती विरुद्ध मराठी असं का होतंय? नाही, असा कधी आम्ही भेदभाव कधी केलाच नाही. मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक मुंबईमध्ये राहणारा हा मुंबईकर ही संकल्पना कोणाची होती? माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यावेळी इलेक्शनला मुंबई महानगरपालिका मी मुंबईकर हे स्लोगन आणलेलं. म्हणजे तिथे स्लोगन आणलं त्याचा हेतूच हे होता की ते गुजराती असू दे, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, मुस्लिम, मराठी, हिंदू हे सगळे एकजुटीने मुंबईमध्ये राहण्यासाठी ती मुंबईकर संकल्पना आणलेली. जातीभेदीचं वातावरण हे 4-5 वर्षातच तुम्हाला जास्त दिसतंय. त्याच्या अगोदर जातीभेद कधीच आम्ही मानलं नाही. कोणी केलं हे 4 वर्ष? हे भाजप आणि दुसरा कोण करणार पक्ष त्यांनी म्हणजे दोघांमध्ये डिवाइड, म्हणजे ब्रिटिशांचा रूल सध्या चाललेला आहे. कशी भांडणं लावून इतर पक्षामध्ये किंवा इतर जाती याच्यामध्ये भांडणं लावून आपली कशी पोळी भाजतील त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे बीजेपी. या निमित्तानं एक उत्तर मधुभाऊ आपल्याला द्यायचंय, पण मी एक अरुण सावंतांपर्यंत जाणार होतो. एकदा भाजपवर थेट आरोप आहेत म्हणून आपल्याकडे असं आहे की मुंबईमध्ये मराठीचं भाषिक वगैरे केलं, केवळ मराठी माणूस हिंदीमध्ये बोलला म्हणून त्याला आत्महत्या प्रवृत्त करायला आम्ही नाही केलं. मुंबई शहरामध्ये आज जवळजवळ मासळी विकणारे डोक्यावर घेऊन 80% त्या ठिकाणी बंगाली आहेत. अशा प्रकारचे ज्या देशातले मुस्लिम नाही आहेत. मुंबई शहरात दादरच्या तिथे जा, जिथे सो कॉल आपण शिवसेनेचं प्राबल्य म्हणतो, या सगळ्या पेठे गल्लीमध्ये सगळे धंदे त्या ठिकाणी रोहिंग्या मुसलमानांनी घेतलेले आहेत. फुल बाजाराचे तिथे जा, तिथे काय विरोध केला नाही. तिथे सगळ्या थांबव, तिथे मध्येच बोलायचं नाही. मुख्यमंत्री काय करतोय हे एकेरी बोलू नका, एकेरी बोलायचं नाहीये. मुख्यमंत्र्यांचा आदर त्यामुळे काय केलं त्या ठिकाणी मुंबई शहरामध्ये या मुंबई शहरातून एसआरए मधून त्या ठिकाणी रोहिंग्यांना बाहेर काढावं एसआरए योजना सुरू केली, त्याला शिवसेनेने विरोध केला. त्याच्यावर काही आक्षेप वंचित कडून येतात. लोकांना तुम्ही यांनी एनआरसी आणला, सीआयला त्याचं काय झालं ते पहिलं विचारा. यांच्या गृहमंत्री केंद्रात पण आहे, राज्यात पण आहे. आज आपण पाहिलं तर देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहेत. आपला मुद्दा आत्ताच्या घडीला मराठी पण टिकवणं मुंबईचं हा आहे. तुमच्याकडे काही वंचितकडे अजेंडा आहे, मराठी पण कसं टिकवणार आहात? बहुजन आघाडी मराठी शाळांच्या माध्यमातून मराठीपणासाठी प्रयत्न करते. दुसरं मी इथे मानतो की गेली 25-30 वर्ष शिवसेना आणि भाजपची सत्ता या महानगरपालिकेत आहेत. दरवर्षी 80,000 कोटींची कॉन्ट्रॅक्ट दिली जातात. आमचा सवाल आहे की किती मराठी कॉन्ट्रॅक्टरना यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहेत, याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे ना. आणि मग यांनी मराठी पण टिकवण्याचा विचार केला पाहिजे. गिरणी कामगारांना कुणी बाहेर काढलं आज मुंबईच्या, तर याच्यामध्ये सुद्धा यांचाच हात आहे ना. आज सगळा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर तिकडे ठाणे, कल्याण, डोंबिवलीपर्यंत, विरार, वसईपर्यंत यांनी पोहोचवला, कारण यांना गुजराती या भारतीय जनता पक्षाला मुंबईमध्ये भरायचे होते. मी शेवटचं सांगतो, तुमचे दोघांकडेही आक्षेप आहेत. एकदा तुम्हाला गुजराती भरायचे होते म्हणून मराठी बाहेर काढले, अर्थात मराठी बाहेर काढले हा आरोप उद्धव गट आक्षेपावर बोलत नाही. खरं बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षातला माणूस, व्यक्ती, माझे मित्र आहेत ते, त्यांनी त्या ठिकाणी प्रगल्भतेने बोललं पाहिजे. या मुंबई शहरामधून मराठी माणूस आम्ही नाही बाहेर काढला. कुर्ल्यापासून ठाण्यापर्यंत वेगवेगळ्या कंपन्या होत्या, त्या सगळ्या त्या ठिकाणी कामगार सेनेच्या हातात होत्या, सगळ्या बंद पडल्या. यांनी एक मुद्दा बरोबर काढला. थांबाव त्याच्यावर घेतो. एक मिनिट. मुद्दा आता येतोय तो आपल्यापर्यंत येतोय. अरुणजी सावंत, या मुद्द्यापर्यंत मी आपल्याला घेऊन येतो. महेशजी, मुंबईतला मराठी माणूस कोणामुळे बाहेर गेला याचं उत्तर आहे उद्धव गटाकडे आहे. संपूर्ण गिरण्या बंद पाडल्या. या इथे मुंबईचा मराठी माणूस कामगार सेना आमच्या बहुतेक कंपन्यामध्ये ते कंपन्या टिकवण्याचं काम करतात आहे. परंतु सध्या तुम्ही बघताय केंद्राकडून जे काही जुलमी कायदे येतात लेबरच्या विरोधात आणि ते मालकाच्या, आता तुम्ही बघा ना, जो काय 79 जो चालू होता माननीय उद्धव साहेबांनी सुरू केलेले, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय
नाही, पण मुंबईतला मराठी माणूस तुम्हाला का टिकवता आला नाही? इतके वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्या हातामध्ये होती, तुम्हाला मुंबईत मराठी माणूस टिकवता यायला हवा होता. नाही, मुंबईचा माणूस बघा, एवढी पडझड झाली तरी मुंबईमध्ये 10 आमदार हे शिवसेनेचे निवडून आले. अहो, ते मुसलमानांमुळे आले असं म्हणतात. हे बघा, हे आरोप करणं मग काय, यांचे आमदार का कोणामुळे आले त्यांनी सांगावं ना. मुंबई शेवटी माणूस जन्माला येतो तो जातभेद घेऊन येत नाही, माणूस म्हणून जन्माला येतो. अरुण सावंतांपर्यंत जायचंय. अरुण सावंत, या विविध मुद्द्यांच्या आधारे तुमचं आकलन काय आणि पक्षाची भूमिका काय आहे? मुंबईचं मराठी पण टिकवायचं असेल तर धनुष्यबाणाकडे अजेंडा आहे का? प्रसादजी, मुंबईचं मराठी पण टिकवण्याकरता नुसतं शिवसेनेकडेच नाही तर संपूर्ण महायुतीने एक अतिशय उत्तम असा प्लॅन तयार केलेला आहे. या मुंबईतील शाळांमध्ये मराठी पण टिकविण्याकरिता मराठी मुलांना प्राथमिक शिक्षण कसं फुकट देता येईल, मोफत देता येईल आणि त्याबरोबरच शाळेमध्ये त्यांना येऊन आकर्षित करण्याकरता वेगवेगळ्या सुविधा कशा देता येतील याकरिता आम्ही एक योजना आखलेली आहे. तसंच CBSE आणि इतर इंटरनॅशनल शाळेंच्या दर्जाचं शिक्षण मराठी शाळेमध्ये देण्याकरता आम्ही योजना आखलेली. परंतु आपल्या या चॅनेल मार्फत मी महाराष्ट्रातील जनतेला एक मेसेज हा देऊ इच्छितो की ह्या ज्या काही हे जे काही आरोप वाद प्रतिवाद जे होतात हे फक्त 15 दिवसाकरता आहेत, त्याच्यानंतर सगळे थंड होणार आहेत. परंतु मुंबईच्या जनतेने एक काम मात्र जरूर केलं पाहिजे की या मुंबईच्या विकासाकरिता, या मराठी माणसाच्या विकासाकरिता, या मराठी माणसाच्या उद्धाराकरिता आणि मुंबईमध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये ज्या गोष्टी याच्या अगोदरच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कोण होते त्यांनी ज्या नाही दिल्या त्या या महायुती मार्फत कशा मिळतील याकरिता खंबीरपणे महायुतीच्या मागे उभे राहा आणि सर्व आपण एकदा निवडून द्या. आपण उत्तर घेऊयात. वंचित, पट्टय हे सगळं? हे सगळं न पटणार आहे. गेली 25-30 वर्ष महानगरपालिका लुटणारी शिवसेना भाजप एकत्र सत्तेत बसले. 25 वर्ष त्यावेळेला एकनाथ शिंदे त्यांच्याकडेच होते. आज एकनाथ शिंदे मराठीचा मुद्दा घेण्यासाठी आणि मुंबईचा अजेंडा त्यांचा दिल्लीमध्ये अमित शहाकडे, ते दिल्ली वाऱ्या करतायत त्यासाठी, मुंबईच्या अजेंड्यासाठी. आणि हे लोक आहेत ना, यांनी महाराष्ट्र अक्षरशः लुटला. मी परत एकदा सांगतो की ही मुंबई आणि हा महाराष्ट्र 105 हुतात्म्यांच्या रक्ताने आम्हाला मिळालेला आहे. कुठलाही ठाकरे मुंबईचा मालक नाही. ठीक आहे, एक मिनिट. की अमित शहाकडे जाणं योग्य, पण जे या देशातल्या धर्माला रामाला मानत नाहीत त्या सोनिया गांधीच्या पुढे लोटांगण घालण्यापेक्षा कितीही तरी चांगलं आहे. मुंबई किती मुद्द्याला घेऊन जनतेपर्यंत जाऊया. या मुद्द्याला घेऊन आम्ही आमचे सहकारी असलेल्या शुभम उमाळे यांच्यापर्यंत जातोय. शुभम, इथे मुद्दे विविध प्रकारे पुढे सरकत आहेत, पण आत्ताच्या घडीला जो मुद्दा आपण घेऊन येतोय तो जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि जनतेला विचारायचं आहे की प्राप्त स्थितीमध्ये तुम्हाला मुंबईतलं मराठी पण कसं टिकवून हवं आहे. शुभम, मुंबईतलं मराठी पण नेमकं कसं टिकून हवंय हा एक प्रमुख मुद्दा चर्चेदरम्यान आलाय. नेमकं काय वाटतंय? आमच्यासाठी जसं बोललं की ओव्हरऑल मराठी लोक आणि जे महाराष्ट्रीयन्स आहेत आणि हिंदुत्व हे आम्ही मानतो, आम्ही आमच्या स्वतःच्या धर्माला मानतो. त्यासाठी कोणी पक्षाची आम्हाला हे नाही लागत. आम्ही स्वतःचं प्राईड आहोत. त्यासाठी आम्ही आमचे जेवढं आमचं करता येईल तेवढं आम्ही करतोय. आम्हाला कुठे पार्टीचं व्हॅलिडेशन नको आहोत. अर्थातच मराठी हा मुद्दा कशा पद्धतीने टिकला पाहिजे, कसं गेलं पाहिजे? साहेब, पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आपण मुंबईमध्ये राहतो. ही मुंबई मिळवण्यासाठी 108 हुतात्मे झालेले आहेत. बरोबर, ही मुंबई आपल्या सहजासहज मिळालेली नाहीये आणि या मुंबईला जर आपल्याला टिकवायचं असेल तर पहिली गोष्ट या धूर्त जे आश्वासनं देणारे लोक आहेत ना, ह्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. अहो, ज्यांनी या लोकसभेमध्ये आवाहन केलं की आम्हाला तिसऱ्यांदा निवडून द्या, आम्ही गाय कापणाऱ्यांना टांगून ठेवू. अहो, गाय कापणाऱ्यांचे धंदे तर आता टॉप मोस्ट झालेत. इंडिया नंबर 2 वर आलेली आहे आणि हे स्वतःला हिंदू म्हणतात. राहिला महाराष्ट्राचा प्रश्न आपला आजचा इकडचा. सर, हा मराठीचा जो मुद्दा इथे या महानगरपालिकेमध्ये उपस्थित केला जातोय, आम्ही 3-4 पिढ्या झाले मुंबईमध्ये राहतो. इकडचा विषय असा आहे, जे चाळीमध्ये राहत होते, पहिले जुन्या चाळीमध्ये राहणारे लोक मुंबईमध्ये होते, त्या चाळी तुटून इथे मोठे मोठे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. पण ज्या चाळी तुटलेल्या आहेत आतापर्यंत 30-30, 40-40 वर्ष झाले, तिथले लोक विस्थापित आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. म्हाडामध्ये गेलं, म्हाडाचे अधिकारी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. BMC वाले कोणाकडे लक्ष देत नाहीत. नगरसेवक ही देत नाहीत. कुणाकडे गेलं तर मराठी माणसाला इथे काही किंमत दिली जात नाही. फक्त इथं मराठीपणाच्या मोठ्या मोठ्या वार्ता केल्या जातात. पण जो आता चाळीमध्ये राहणारा विस्थापित आहे, जो चाळीमधून तुटलेला आहे, त्यांच्यासाठी कोणीही विचार करत नाही. तो लांब कल्याण, डोंबिवली, विरार, वसई तिकडे जाऊन भाड्याने राहतोय. मुंबईमध्ये कसं येईल हे तुम्ही इथे क्लिअर केलं पाहिजे. अर्थातच मुंबईकरांना असं वाटतंय की महापौर हा तुम्ही कोणीही बसवा, कोणताही बसवा, पण मात्र मराठी लोकांसाठी, मराठी माणसासाठी महापौर हा मुंबईचाच पाहिजे, मराठीच पाहिजे, अशी देखील समोर येत आहे प्रतिक्रिया. प्रसाद सर,
धन्यवाद शुभम. या चर्चेच्या आपण आता शेवटच्या टप्प्याकडे वळतो आहोत आणि या शेवटच्या टप्प्यात शिवाजी पार्कात जेव्हा तुम्ही चर्चा कराल त्यावेळेला अत्यंत स्वाभाविक मुद्दा असणार निष्ठा किती महत्वाची आणि या निष्ठेच्या मुद्द्यावर लोक काय विचार करतात तेही आपल्याला तपासावं लागेल. महेश सावंत, सगळ्यात आधी निष्ठेच्या बाबतीमध्ये खरं कोण आहे? 52 कशी सोनं निष्ठेचं कोणाचं आहे? तुमच्याबद्दल काय म्हणायचं? निष्ठेचा बघा, मराठी माणूस हा नेहमी निष्ठेला प्रामाणिक असतो आणि ह्यावेळीची निवडणूक ही निष्ठेचीच निवडणूक आहे आणि मला वाटते निष्ठा जिंकेल, पैसा घसरेल. निष्ठा जिंकेल, पैसा घसरेल. आपल्याकडे उत्तर आहे का अरुण सावंत या मुद्द्याचं? पहा, मुंबईकरांची या महायुतीवरती पूर्ण निष्ठा आहे, विश्वास आहे आणि हा विश्वास हे सांगून जातो की मुंबईमध्ये गेल्या 3.5 वर्षांमध्ये अतिशय चांगली कामं होत आहेत. खरा सैनिक आणि खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक कोण? आता इथे दोघ जण तुम्ही समोर आहात. अरुण सावंत, आपलं उत्तर. प्रसादजी, साधं उत्तर आहे की ज्या हिंदू हृदय सम्राटांचे विचार, त्यांनी दिलेली दिशा, त्या दिशेवरती, त्या मार्गावरती जो चाललाय तो खरा शिवसैनिक आणि तो शिवसैनिक आणि त्या शिवसैनिकांचे प्रमुख म्हणजे मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदेजींनी आमची शिवसेना आहे. आणि खोटा ज्याची निष्ठा नाहीये असे शिवसैनिक म्हणजे जे उभाटाकडे उरलेले आहेत ते. का मी असं म्हणत आहे तर ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जिस दिन मैं कांग्रेस के कदमों में जाऊंगा उस दिन मैं मेरे शिवसेना का शटर बंद कर दूंगा, एवढं सांगलं असताना सुद्धा त्यांचे आदरणीय पुत्र आणि त्यांच्या बरोबर त्यांचे असणारी काही मंडळी हे काँग्रेसच्या साथीला गेली. याच्यावर उत्तर घेऊ की काँग्रेसकडे जाऊन, काँग्रेस सोबत जाऊन नुकसान झालं का नाही झालं? नुकसान झालं नाही. ती युती निवडणुकीनंतर झालेली होती, त्यानंतरची झालेली दोघांनाही त्याचा फायदा झालेला आहे असं का नाही. युती आता तुम्ही सांगा, बीजेपी मध्ये काँग्रेस सोबत जाऊन उद्धव गटाला फायदा झाला. जिथे युती होते तो फायद्यासाठीच करत होता. आज मला सांगा, तुम्ही बीजेपी मध्ये काय कमी काँग्रेस, अर्धी काँग्रेस बीजेपी मध्ये गेली, अर्धी राष्ट्रवादी गेलेले. का पळाले? जेवणची प्रॉपर्टी वाचवण्यासाठीच पळाले. म्हणजे महेश सावंत पण टिकून राहणार आहेत, 100% टिकून राहणार. या सगळ्या निष्ठेच्या चर्चेतला मुद्दा आहे का तुमच्या लेखी? तुमच्याकडे आत्ताच्या घडीला इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेरून उमेदवार घ्यावे लागतात, म्हणजे तुमच्या माणसांची निष्ठा पातळ आहे का तुम्हाला माणसं मिळत नाहीत? हे बघा, माणसं मिळण्याचा प्रश्न नाहीये. मी त्या दोघांची निष्ठा खरी कोणाची याच्या वादात त्यांच्या जात नाही. आता आपण भाजपच्या निष्ठेबद्दल तुमच्याशी बोलतो. मी भाजपचा, मी गेली 62 वर्ष बीजेपीचं काम, मी कुठे माझ्या निष्ठा विष्ठेसारख्या टाकल्या नाहीत. मी नाही गेलो कुठे. आम्ही भारतीय जनता पक्षाचे लोक आपल्या पक्षामध्ये निष्ठावंत. 2 खासदार होते आमचे, तरी आम्ही त्या ठिकाणी सोडून गेलो नाही. काही प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत, ते बरोबर आहे की सत्तेच्या गुळाकडेच काही लोक जातात, ते बरोबर आहे. पण मराठी माणसाच्या बद्दल एक दादा थांबा, आम्ही बोलतोय चर्चेत, त्याचा तुम्ही या. हे बघा, मराठी माणसाबद्दल बोलतात तर 40 आमदार एक गट्टा गेले. चव्हाण ते काय निष्ठावंत नव्हते का बाळासाहेबांचे? अनेक काल शुभा राहुल गेले, माझे महापौर, त्या निष्ठावंत नव्हत्या का? त्या ठिकाणी घोसाळकरांच्या सुनबाई गेल्या, त्या निष्ठावंत नव्हत्या? कारण हे सगळे का जातात मग उद्धव ठाकरेंना सोडून? माझं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंचं कारण त्याने आपला पक्ष त्या ठिकाणी कुटुंबापर्यंत नेलं. एक उदाहरण देतो. स्वर्गीय महासाहेब स्टँडिंग कमिटीचा अजेंडा, इम्प्रुव्हमेंट कमिटीचा अजेंडा, BSTचा अजेंडा, कंत्राटदाराचा अजेंडा त्या ठिकाणी मातोश्रीवर मागत नव्हते, बाळासाहेब मागत नव्हते. आता शिवसेनेच्या लोकांना विचारा, यशवंत जाधवना विचारा, स्टँडिंग कमिटीचा अजेंडा मीटिंग पूर्वी मातोश्रीवर जायचा. थोडक्यात आता त्यांच्या निष्ठा पातळ झाल्या, तुमच्या निष्ठेचं काय? भाजप, आम्ही निष्ठावंत आहोत आणि मुंबईच्या जनतेने आम्हाला कौल दिला, विधानसभेत, नगर परिषदेत दिलाय, याही वेळेला देईल, याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. आपण पुढे जाऊयात. अरुण सावंत आपल्यापर्यंत येतो. लोकांना निष्ठावान उमेदवार लागतो का? लोक मतदान करताना निष्ठेपेक्षा इतर गोष्टींना महत्व देतात? नाही, पहा, या मुंबईची आणि या महाराष्ट्राची जनताही सुसंस्कृत आहे. त्यांना निष्ठावान उमेदवार हा लागतच असतो आणि या मुंबईमध्ये असे उमेदवार आहेत सुद्धा, नाही तसं नाही. परंतु प्रत्येकाला उमेदवारी देताना त्या पक्षाच्या नेत्यांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. आता जो कळीचा मुद्दा असा साधारण लक्षात येतो, तुमच्याकडून हा दावा केला जातो की निष्ठावान आहेत म्हणून राज ठाकरे सोबत आले आहेत, निष्ठावान बाळासाहेबांप्रती आहेत म्हणून राज ठाकरे सोबत आले, 2 भाऊ सोबत आले. चमत्कार घडणार आहे? काही फरक पडणार आहे? 100% चमत्कार घडणार आहे. आज 2 भाऊ एकत्र आले, तुम्ही बघताय मुंबईची काय हालत करून ठेवलेली आहे.
ते मुंबईचं अस्तित्व कुठेतरी पुन्हा निर्माण करायचं. आज तुम्ही बघताय रेल्वेमध्ये जावा कुठेही जा, मराठी माणसांना एकदम वागणूक तुच्छतेने द्यायचे चाललेले आहे. तो पुन्हा 1966चा काळ पुन्हा जिवंत होणार आहे आणि पुन्हा मराठ्यांची ताकद एक मोठी होणार आहे. पण मग राज ठाकरे सोबत आल्याने फायदा काय आहे? नुकसान नाही, कारण ते काल परवापर्यंत वेगळ्या भूमिकेत असतात, आज वेगळ्या भूमिकेत असतात. उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये राज ठाकरेंच्या भूमिका लवकर बदलतात. नाही, पण आज राजसाहेब असू दे किंवा उद्धव साहेब असू दे, आज त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरती किंवा मुंबईच्या मुद्द्यावरती एकत्र आले, त्यामुळे त्याच्यामध्ये मुंबईवरती खूप फरक पडणार आहे त्याचा. तुमचं म्हणणं असं, याच्यावर अरुण सावंतांचं उत्तर येतं. आदरणीय महेशजी यांनी सांगितलेत की ते मुंबईच्या मुद्द्यावरती एकत्र आलेत, परंतु सत्य हे आहे आणि मुंबईकर ते जाणतात सुद्धा, सत्य हे आहे की दोघेही पक्ष उभाटा, शिवसेना आणि मनसे हे एकमेकाचं अस्तित्व टिकवण्याकरता एक आलेत. नाही जर आले असते तर मला वाटतं यांच्या पदरात 10 सीट सुद्धा आल्या नसत्या. बरं, आपण पटकन एकदा भारतीय जनता पार्टीला विचारूया, तुम्हाला भीती वाटायला लागली आहे? राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसारखे दोन नेते एकत्र आले आहेत, दोघांच्या एकत्रीकरणामुळे मतांचा एक एकठा इकडून तिकडे जाण्याचा काही परिणाम होईल? मला काही वाटत नाही. काल माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरे यांची जी त्यांचा वचननामा प्रसिद्ध करण्याची मीटिंग झाली किंवा प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यावर राज ठाकरेंच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्ही पाहिले असतील तर ते माझ्या मते, मी कदाचित चुकत असेल तर मला मान्य आहे, परंतु चिंताजनक होते. म्हणजे कधी त्यांनी आपला मुद्दा सोडून बोलले नाहीत, परंतु वात्रटपणा, साटम असेल त्याला चाटम, कोणाला त्या ठिकाणी टरबूज, कोणाला त्या ठिकाणी वाटेल त्या उपमा या त्या ठिकाणी दिल्या जातात. त्यांच्या एकत्र येण्याचा ही त्या ठिकाणी मनोमिलन नाही आहे, हे मनीमिलन आहे असं माझं मत. मनोमिलन नाही, मनीमिलन आहे भारतीय जनता पार्टीचा मुद्दा आहे. पण वंचितनं याच्यापेक्षा वेगळा विचार मांडावा अशी अपेक्षा आहे. या दोन भावांच्या एकत्रीकरणामुळे मुंबईत काय होईल हा मुद्दा आहे, पण त्याही पलीकडे जाऊन वंचितचा विचार काही आहे का? या अशा एकत्रीकरणांचा तुम्हाला धसका आहे म्हणून तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात? मुळात आम्हाला असा कोणताही धसका नाहीये. वंचित बहुजन आघाडी याच्या आधी सत्तेत नव्हती आणि इथून पुढेही आम्ही विरोधी पक्षात राहू, आम्ही संघर्ष करत राहू, आमची संघर्षाची भूमिका आहे. परंतु सत्तेसाठी आणि त्या ठिकाणी ठेकेदारांकडून, कॉन्ट्रॅक्टरांकडून त्या ठिकाणी पर्सेंटेज घेण्यासाठी हे सगळे भांडत आहेत आणि एकत्र आलेले आहेत. मग ते ठाकरे आणि शिवसेना असेल किंवा शिंदे गट आणि बीजेपी असेल. परंतु आदरणीय सुजात आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे मी एक शेवटचं सांगतो की ही मुंबई आम्ही त्या ठिकाणी कुठेही गुजरात्यांच्या त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स, इथले असणारे बिल्डर यांच्या घशात जाऊ देणार नाही. अगदी या मुद्द्यावर शिवाजी पार्क मध्ये चर्चा पुढे नेत असताना आपण पटकन आमचे सहकारी शुभम उमाळे यांच्यापर्यंत जातोय. शुभम, दोन भाऊ एकत्र आले, काय वाटतंय या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना? अर्थातच दोन्ही ठाकरे बंधू सध्या एकत्र आलेले दिसून येत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आलेत, मुंबईकरांना काय वाटतंय? आपला कौल कोणाकडे? आम्हाला दादरकरांना वाटतंय हे एकत्र आल्यामुळे शिवाजी पार्क मध्ये पुढच्या वर्षी नमाज करायची व्यवस्था पुन्हा नाही आणणार नाही ना, यांनी प्रयत्न सुरू केले होते. शिवाजी पार्क मध्ये नमाज करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना आणि महापालिका आयुक्तांना पत्र दिलं होतं, याची चौकशी करा, होऊ शकता का म्हणून. अक्षय तृतीयेला आम्ही शिवाजी पार्क मध्ये नमाज करायचं की हनुमान चालिसा करायची, हे एकत्र येण्यापूर्वी यांनी विचार केला पाहिजेत. राजसाहेबांनी हिंदुत्वाचा विषय घेतला होता, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. आज त्यांना बोलता येत नाहीये, आज त्यांच्या चर्चेमध्ये मर्यादा आलेल्या आहेत प्रश्नामध्ये. त्यामुळे आम्हाला शिवाजी पार्क, माझ्या लहान मुलांना आम्ही नमाजसाठी इथं बसवायचं का? रोज संध्याकाळी इकडे या ठिकाणी काळे बुरखे का यायला सुरुवात झालेली आहे? हे कोणामुळे सगळं होत आहे हे मुंबईकरांनी विचार केला पाहिजेत. धर्म, मुंबई मराठी विषय नक्की महत्वाचा आहे, पण धर्म राहिला तर मराठी राहणार आहे, धर्म संपला तर मराठी कुठे तुम्ही घ्यायला बसणार आहात, ह्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अर्थातच प्रसाद सर, एक मोठा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे की नमाज पठणसाठी ठाकरे बंधू कुठेतरी ठाकरे बंधू जे आहेत ते दादर शिवाजी पार्क या ठिकाणी नमाज पठणसाठी परवानगी देणार असं एक मुंबईकर बोलत आहेत. बिलकुल शुभम, या मुद्द्यावर आपल्याला चर्चेचा समारोप करत असताना याचे खुलासे घ्यावे लागतील. आपण इथले स्थानिक आमदार आहात, याचं उत्तर द्या. शिवाजी पार्कामध्ये आपण इतके वर्ष विविध प्रकारच्या धार्मिक उत्सवांना पाहतोय, विविध प्रकारच्या सभा संमेलनांना पाहतोय. आत्ताच्या स्थितीला जो मुद्दा समोर आला, शिवाजी पार्कात नमाज पठण, शिवाजी पार्क मध्ये नमाज पठण आयुष्यात होणार नाही. त्यासाठी कुठलाही मराठी नेता त्यासाठी एकत्र येणार नाही. याबद्दल त्याला विरोधच होईल, कारण शिवाजी पार्क हा सांस्कृतिक ठेवा आहे आणि तो शिवाजी पार्क सांस्कृतिक ठेवा असाच राहणार आहे कायमस्वरूपी. बिलकुल, आपण या चर्चेला समारोपाकडे घेऊन जातो आहोत आणि पटकन अरुण सावंत, जाता जाता शेवटचं उत्तर. शिवाजी पार्क वाचवण्याच्या साठीची जबाबदारी कुणाची? तिथे नमाज पठण जर कोणी प्रस्तावित करत असेल तर तुम्ही काय करणार आहात? नाही पहा, असं जर होत असेल तर ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे आणि जर असं होण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर शिवसेना आणि महायुती कडाडून विरोध करेल या गोष्टीला. आणि असे करणाऱ्यांना या मुंबईमध्ये थारा नाही, मुंबईकर अशा लोकांना साथ देणार नाहीत, हेच मी या क्षणी आपल्याला सांगेन.
धन्यवाद अरुण सावंत. आणि त्याचबरोबर या चर्चेला आपण आता समारोपाकडे नेतोय. मी आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो की मुंबईतले मुद्दे कोणते, मुंबईकर कोणत्या मुद्द्यांच्या आधारे पुढे जाऊ पाहतात, या सगळ्यांच्या निमित्तानं आपण चर्चा करत होतो. आणि हीच चर्चा आम्ही आपल्यापर्यंत या माध्यमातून घेऊन आलो की यंदा मतदान करत असताना कोणत्या प्रकारे मुंबईकर विचार करतात. याच निमित्तानं चर्चेला आपण असेच भेटत राहू. तुर्तास आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.